नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि खूप काही विषय आहे मित्रांनो शेतकऱ्यासमोर. पण आज जर बघितलं ना आपण की त्यातल्या त्यात आपण जे मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचं जे एकजुटीचा प्रयत्न आपला चालू आहे की बाबा एकजूट व्हा, एकत्र या आणि एकत्र येऊन जो आपल्याला लढा द्यायचा आहे मित्रांनो, त्याच्यासाठी आपण काय केले की 3 ग्रुप बनवले. म्हणजे बळीराजा मोसंबी उत्पादक ग्रुप हे आपले 3 ग्रुप आहे. आता 3 ग्रुपमध्ये आपले जवळजवळ 2700 ते 2800 लोक आहे. म्हणजे आता तिसरा बी ग्रुप आपला जवळपास त्याची बी लिमिट संपत आलेली आहे. पण आपलं हे जे काम आहे मित्रांनो, हे आपण कशासाठी करू राहिलो आहे की बुवा एकत्र येऊन आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे. जसं आपण जर बघितलं की वाढत्या महागाईमुळं अनेक गोष्टीचे भाव वाढत चालले. आता कालची एक घटना सांगतो मी तुम्हाला. मी काल संभाजीनगरमध्ये गेलो होतो, छत्रपती संभाजीनगरला. आणि आपण चहा पिण्यासाठी एका स्टॉलवर गेलो आणि तिथं असं लिहिलं होतं की वाढत्या महागाईमुळं चहा आता 15 रुपयाला मिळेल, आहे की नाही. ते टाकतो तुम्हाला पोस्ट. मग आता विचार करा, महागाई वाढल्यामुळं 10 रुपयाची चहा 15 रुपयाला झाली. पण आज आपली जी परिस्थिती आहे मित्रांनो, याच्या उलट आहे, लक्षात घ्या. आणि तिथं लिहिलं होतं कॅनट असोसिएशन, म्हणजे त्यांची एक युनियन आहे. आणि त्यांनी असं ठरवलं की बुवा आता आजपासून त्या कॅनॉट गार्डन जे आहे, म्हणजे कॅनॉटमध्ये आपण जरा गेलो आहे संभाजीनगरमध्ये, तर तिथं पूर्ण जे चहाचे जे स्टॉल आहे त्यांनी पूर्ण असं ठरवलं की बुवा आता वाढत्या महागाईमुळं आपल्याला 10 रुपयाला चहा परवडत नाही, आता 15 रुपयाला चहा करायची केली. त्यांनी चालू झाली, विकायला लागले, आपण बी प्यायला लागलो. पण प्रश्न हा आहे मित्रांनो की त्यांना महागाई वाढल्यामुळं इतर गोष्टीच्या त्यांनी त्यांचे भाव वाढवले. आता महागाई वाढली म्हणजे त्यांना काय, साखरेचे भाव वाढले असतील, पत्तीचे भाव वाढले असतील, दुधाचे भाव वाढले असतील, त्याच्यामुळं त्यांनी चहाचे भाव वाढवले किंवा गॅसचे भाव वाढले असतील. पण मग मला हा प्रश्न पडतो मित्रांनो की बुवा शेतीला लागणारा जे काय शेतीला लागतंय, खतं, औषधं, मंजूर, आहे का नाही, या सगळ्याच्या गोष्टीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले, गगनाला भिडले. आज खताची एक बॅग 2500 रुपयाला आहे, म्हणजे 2500 रुपयाला. तुमच्या मोसंबीला पण तेवढा भाव नाही, तेवढा भाव त्या खताला आहे. म्हणजे 50 किलोची बॅग 2500 रुपयाला येते आणि तुमची मोसंबी 100 किलो पण 2500 रुपयाला जात नाही क्विंटल. मग विचार करा की बुवा त्यांना महागाई वाढल्यामुळं त्यांनी त्या गोष्टीचे भाव वाढले. मग आपल्याला शेतकऱ्यालाच महागाई वाढली नाही का, हा एक प्रश्न आहे. कारण त्यांचं असोसिएशन, त्यांची जी युनियन आहे, त्यांनी ते ठरवलं आणि ते विकायला पण लागले. पण मग आपलं असं का होत नाही की बुवा महागाई वाढल्यामुळं आता मोसंबीचे भाव 4000 रुपये क्विंटल, म्हणजे 40 रुपये किलो राहणार, असं होत का नाही. हा विचार आपण कोणी करायचा? हा विचार मित्रांनो आपल्याला करावा लागेल. कोणी करणार नाही, है का नाही. जोपर्यंत आपण हा विचार करीत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी खऱ्या नाही मित्रांनो. जसं त्यांचं असोसिएशन असेल, त्यांची युनियन असेल, त्यांनी ठरवलं की बाबा आता ही महागाई वाढल्यामुळं आपल्याला चहाचे भाव वाढावे लागतात, त्यांनी झटक्यात निर्णय घेतला. तो निर्णय त्यांनी अंमलात आणला आणि चहा विकायला लागले, आपण प्यायला लागलो 15 रुपये देऊन. मग आपल्याला असं नाही करता येत का? तर त्याच्यासाठी आपल्याला मोसंबी उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यासाठी आपण ते एकत्र केले, एकत्र आणून त्याची एक युनियन करायची मित्रांनो. आपल्याला नुसते ग्रुप करून ग्रुपवर ह्या गोष्टी चालून टाकून हे चालणार नाही. हे तर आपल्याला करायचं आहे, एकमेकाला सहकार्य ते आपण चालू ठेवणार. पण त्याच्या पाठीमागं हा उद्देश आहे की बाबा आपणच आपल्या मालाचा भाव आपण आता ठरवायची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपण आपल्या मालाचा भाव ठरवित नाही तोपर्यंत आपण नफ्यात येणार नाही. म्हणजे आपल्याला काय महागाई नाही वाढली का त्याच लोकांना महागाई वाढली. आपल्याला खताचे भाव बघा आज कुडलची कुठे गेले. वर्षातून 3दा खताचे भाव वाढतात, औषधाचे भाव वाढतात, मंजुराचे भाव वाढले,
म्हणजे डिझेलचे भाव वाढले. डिझेल कशासाठी? तर शेतीला मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर लागतंय, त्याचे डिझेलचे भाव वाढले. मग या सगळ्या गोष्टीचे भाव वाढवून जर आम्ही तोच माल 10 वर्षापूर्वी जो भाव होता आज बी त्याच भावात जर विकत असेल तर कसा शेतकरी वर येणार? आणि याला जबाबदार कोण आहे? तर तुम्ही आणि आम्ही आहे. काय आहे? तर माझ्या पक्षी सरकार आहे, माझा नेता आहे, मी कसं त्याच्या विरोधात बोलणार? अरे त्याच्या वैयक्तिक त्याला विरोध नाही करायचा रे बाबड्या. आपल्याला भाव सरकार ठरवित आहे आपल्या मालाचे भाव. जसं जे बाकी उद्योगधंद्यावाल्याच्या त्यांच्या हातात आहे त्यांचे भाव ठरवायचे, तसं ते आपल्या हातात नाही आहे, ते सरकारच्या हातात आहे. कारण का? तर आपली एकजूट नाही, आपण आवाज उठवू शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही आणि त्याचा फायदा हे लोक घेतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी याच्यासाठी की आपण मोसंबी उत्पादक ग्रुप तयार केले, त्याच्यामध्ये शेतकरी जॉईन केले. आता त्याच्यामध्ये जवळजवळ 2700-2800 शेतकरी आपले झाले, अजून आपले चालूच आहे. आणि याच्या मागचं काय की बुवा आपण आपल्या मालाचा भाव ठरवायचा, हे आपण करायचं की जेवढे शेतकरी मोसंबी उत्पादक ग्रुपमध्ये येतील आणि तेवढ्या शेतकऱ्यांना का बाबा ह्या वर्षी आम्ही 40 रुपयाच्या खाली मोसंबी देणार नाही, हा ठरवा आपल्याला पास करायचा आहे. जर व्यापारी आपल्या बागेत आला तर पहिलं त्याला सांगायचं की बाबा 10 क्विंटलचं माप राहील आणि 40 रुपये किलो तुला घ्या लागेल. सगळ्यांना जर सांगितलं ना मित्रांनो आपण सर्वांना, तर 100% याच्यात फरक पडणार. आपली बी एक युनियन तयार होईल. पण याच्यासाठी की आपल्याला मनापासून एकत्र या लागेल, ध्यानात ठेवा. मग त्यावेळेस नाही आपला पक्ष, नाही आपलं सरकार, फक्त आपला एकच पक्ष आहे, तो म्हणजे शेतकरी पक्ष. आणि हे जोपर्यंत आपण ठरवत नाही, जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत कितीही महागाई वाढून द्या, आपल्याला मागच्या जुन्या रेटमध्येच आपले माल विकावे लागतील. म्हणजे काही दिवसांना आपल्याला जमिनी पण विकाव्या लागतील. आणि त्याच्यामुळं का आपल्याला ह्या गोष्टी ठरवायची गरज आहे, आज एकत्र यायची गरज आहे. त्याच्यासाठी आपण हे ग्रुप बनवलेले आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे दुसरं कोणीतरी करल तर ते शक्य नाही. ही सुरुवात माझ्यापासून करावं लागेल, तुम्हाला स्वतः करावं लागेल, तेव्हा ते सगळ्या गोष्टी घडणार आहे. त्याच्यासाठी आजपासून आपण निश्चय करायचा आहे मित्रांनो की आपल्याला पहिले एकत्र येऊन ह्या गोष्टी ठरवायच्या आहे की बाबा आज आम्ही मोसंबी 40 रुपयाच्या खाली देणार नाही. ही गोष्ट आपल्याला ठरवा लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण सगळे जाऊ दे ना, कुठं जाणार व्यापारी, त्या शेतात जाईल, ह्या शेतात जाईल, इकडं जाईल, त्या जिल्ह्यात जाईल, ह्या जिल्ह्यात जाईल. जर त्याला वाटू राहिलं भाव याच्यापेक्षा हे कमी द्यायला तयार नाही, तर माल मार्केटला नाही जाणार ना. माल जर मार्केटला नाही गेला तर ऑटोमॅटिक त्याचे भाव वाढतील, अजून भाव जादा वाढतील. मग त्यावेळेस आपण इकून खुद आपल्याकडे येते. पण भानगड अशी झाली की आपण त्यांच्या दारात चाललोय, है की नाही? उलट झालंय. याच्यासाठी माझी हात जोडून विनंती मित्रांनो की आपण पिकविणारे, आपल्या जीवावर कितीतरी लोक पोट भरतात, उलट आपल्यामुळं कितीतरी जीव जिवंत आहे, लक्षात घ्या. फक्त आपली गडबड काय आहे की आपण एकत्र नाही, एवढीच आपल्यात गडबड आहे. आणि ती आपल्याला मोसंबी उत्पादक शेतकरी म्हणून एकत्र यायचं आहे. कमीत कमी एका पिकासाठी तरी एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे निर्णय आपल्याला घ्यायचे आहे. चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. आणि ज्याला ग्रुपला ॲड व्हायचं असेल त्यांना आपले नंबर कमेंटमध्ये द्या. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.